तर परत एकदा स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये। तर आज कुठे निघालो आहोत ना, आज मला ना आला आहे स्वयंपाकचा कंटाळा। थोडंसं यांच्यासोबत तू मी केल्यानंतर हे मला घेऊन गेले। तुला माग का बसा वाटते दुर्वा? तू माग का बसते? इथं का नाही बसत? असं काही नाही बरं, लेकरं मनात येतं तेच बोलतात। आईला पुढे बसलं की उलट्या होतात म्हणून ती माग बसते आणि दुर्वाला तिच्या जवळच बसायचं असतं, तर म्हणून ती माग बसते आणि मी पुढे बसते। तर मस्त अशी मिसळ मागवली आहे बरं का। या मिसळ मध्ये काय काय तुम्हाला दाखवते मी। एका वाटीत ना मस्त असा रस्सा आहे बरं का, एकदम झणझणीत, आणि दुसऱ्या वाटीत आहे फरसाणा, अजून एका वाटीमध्ये शिजवलेलं बटाटा मटकी आहे, एका वाटीत कांदा आहे, लिंबू आहे, आणि एका छोट्याशा वाटीत दही आहे, आणि त्याचबरोबर मस्त असे पावा। तर तुम्ही सांगा, एवढं मस्त ताट सजवून दिलं तर का नाही आपल्याला सारखी सारखी ती मिसळ आठवणार बरं। खरंच खूपच टेस्टी आहे ही मिसळ। मस्त मिसळ खाल्ली। घरी येऊन मला बरीच कामं सुद्धा करायची होती, तर घरी आल्यावर मला आता कपडे वाळू घालायचे होते। जायच्या आधीच मी कपडे धुवून गेले होते, आणि खरं तर कपडे जास्त होते ना, त्याच्यामुळेच मला स्वयंपाकला वेळ झाला होता, आणि आल्या यांना पण खूप भूक लागली होती, तर म्हटले की स्वयंपाक कर। आता मी कपडे धुवत होते, परत स्वयंपाक मध्ये बी अशी दगदग केली ना नकोच वाटते, त्यापेक्षा थोडंसं बाहेर खाऊन आलेलं बरं, म्हणून मस्त अशी मिसळ खाऊन आले। कपडे वाळू घातले, सगळं ते स्वच्छ आवरून घेतलं, आणि कांदे गावाकडून आणले होते ना, ते खूपच खराब होऊ लागले होते, म्हणून म्हटलं की असं काढून टाकावं आता बाहेर हवेत, म्हणजे खराब होणार नाही। आता एवढं आपण गावाकडून आणले तर ते वाया घालवायला पण नको वाटतं ना, तर चला मस्त एक पेपर खाली टाकला, आणि त्याच्यावरती हे सर्व कांदे मी टाकून घेतले। बरेच कांदे आहेत, मैत्रिणीला पण म्हणते घेऊन जा, पण त्या काही ऐकत नाहीत। 6 वेळा टाकलं की म्हटलं आता खराब होणार नाही। आता याच्यात एखादे ना खराब कांदे होते, ते सुद्धा मला निवडून काढायचं होतं, ते सुद्धा मी इथं काढून घेतलं। आणि चला आता किचन माझी वाटच पाहत होतो बरं का। सकाळच्या नाश्त्याचे भांडे अशीच राहिले होते, ते घासून घेतले, आणि इकडं यांना म्हटलं की तुम्ही आज माहीला औषध वगैरे द्या, मी माझे कामं आवरून घेते। तोपर्यंत मी हा किचन ओटा वगैरे सर्व आवरून घेतलं। आणि आता पावसाळा असल्यामुळे ना खूप सारे अशी चिलट होतात, तर त्याच्यामुळे ना मी इथं गुड नाईट लावत असते अशी। मी झोपणार आहे बाई, तुझी तू बस अशीच, मी झोपणार आहे। आता बघा ना, सगळी कामं आवरून मी पडले होते, म्हटलं थोडस झोपावं, पण हे पिल्लू मला काही अजिबात झोपू देत नाही। आता असं अंगावर खेळल्यावर आपल्याला तरी कशी झोप लागणार ना, तर मग काय आता झोपू तर देणार नव्हती, म्हणून तिच्यासोबत थोडस वेळ खेळले, आणि संध्याकाळ तसही झाली होती, तर म्हटलं चला आता स्वयंपाकला लागले होते। आज मी ना डाळ पालक बनवणार होते, कुकरला लावून दिलं, हे सगळं असं हटवून घेतलं, आणि त्याला फोडणी दिली, जिरा मोहरी, बारीक चेचून घेतलेला लसूण, आणि जे काही आपले बेसिक मसाला आहे त्यांनीच फोडणी दिली। पण खरंच एक नंबर लागते बरं का। असं तर आमचे लेकरं कधी पालक खाणार नाही, पण असं काहीतरी वेगवेगळं करून कशात घालून दिलं की मग खाऊन घेतात। संध्याकाळचं सगळं आवरलं होतं, जेवण वगैरे झालं होतं, आणि भांडे ते सुद्धा घासून घेतले होते। एक पाणी ठेवलं होतं गरम माझ्यासाठी पिण्यासाठी, आणि जे काही आपले तेलाचे डागे वगैरे इकडे लागतात, तर मी तेच असं स्वच्छ पुसून घेतलं सगळं। स्वयंपाक करताना सगळं इकडे तिकडे हात लागत राहतात, आणि त्याच्यामुळे ना नाही पुसलं की छोटे छोटे ते चिलट असतात ते जास्तच होतात, म्हणून डेटॉलच्या पाण्याने मी असं ह्याला पुसून घेतलं स्वच्छ। आणि त्याच्यानंतर ना भांडे घासले, किचन ओटा स्वच्छ धुवून घेतला ना, त्याचं सुद्धा पाणी खाली पडतं, मग त्याच्यामुळे ना हा ट्रॉल्या सुद्धा मला सगळं पुसून घ्यावं लागतं, नाहीतर सकाळी सगळे पांढरे पांढरे डाग त्याच्यावर दिसत राहतात। तर हे सगळी कामं जेव्हाच्या तेव्हा आवरली ना, मस्त रात्री झोप सुद्धा लागते, आणि सकाळी उठून आलो किचन मध्ये तर आपल्याला सुद्धा फ्रेश वाटतं। त्याच्यासाठी ना रात्रीच मी हे सर्व काम आवरून घेत असते। तर हे सगळं आवरायला ना रात्रीचे 10 10:30 वाजता, तोपर्यंत आज माहीचे बाबा तिचा अभ्यास घेत होते, म्हणून मी हे सर्व काही काम आवरून घेतलं। आता सगळं पुसून वगैरे झालं होतं माझं, आणि कसं आहे ना, झोपायच्या आधी एक मी गरम पाणी करून ठेवत असते। कसं आहे ना, घरात आपण काम करतो, सारखं थंड पाण्यात हात जात राहतात, एक तर पाऊस सुरू आहे, आणि त्यामुळे कसं ना सर्दीच होऊन जाते, म्हणून मी सारखं दिवसभरात असं गरम पाणी करूनच पित असते। तर एवढंच आजच्या ब्लॉग मध्ये। आवडलंच तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। एक छोटीशी कमेंट केली तरी चालेल। चला बाय।